आज आपण मशरूम राईस बनवणार आहोत। तर मशरूम राईस बनवण्यासाठी आधी आपण तांदूळ शिजवून घेऊया। तर त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून घेतलेले आहे आणि उकळी आल्यानंतर आपण हे तांदूळ घालून शिजवून घ्यायचे, थोडे कमी शिजवायचे आणि त्यानंतर ते शिजल्यानंतर काढून घ्यायचे आणि त्याच्यावर थंड पाणी घालून घ्यायचं, कारण थंड पाणी घातल्यानंतर ते तांदूळ मोकळे होतात। त्यानंतर आपण भाजी बनवायला सुरुवात करायची। मग पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे मी 1 चमचाभर। त्यानंतर मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेऊन ते घातलेले आहेत। 1 टोमॅटो घातला आहे, म्हणजे मोठा टोमॅटो असेल तर 1 घालायचा आणि छोटा असेल तर 2 घालायचे त्याच्यामध्ये आणि चांगले स्मॅश करून घ्यायचे ते। त्यानंतर हे आपण चिकन मसाला किंवा गरम मसाला घालून घ्यायचा आणि हा मिक्स मसाला घातलेला आहे 1 चमचाभर। हळद घालून घ्यायची आणि त्यानंतर आपण मशरूम साफ करून घेतलेले होते ते घालून घ्यायचे आणि चांगले शिजवून घ्यायचे ते मशरूम। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आणि नाविन्यपूर्ण रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। त्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। तांदळामध्ये पण भात शिजवताना पण आपण मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आणि त्या अंदाजाने आपण याच्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे भाजीपुरतंच मीठ घालायचं। त्यानंतर आपण जे आपण तांदूळ थोडे कमी शिजवून घेतलेले होते ते वरती घालून घ्यायचे। वरती कोणते आपल्याला कलर पाहिजे असतील तर ते घालून घ्यायचे, आपण खायचे कलर आहे ते, तर अशा प्रकारे कलर घालून घ्यायचे आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं वाफवून घ्यायची। माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।